आपल्या या बदलापूर शहरातील हे यादव नगर आणि ह्या यादव नगर येथील हे वास्तू हिल सोसायटी या ठिकाणी रहिवासी असलेले ननावरे परिवार आणि ननावरे परिवाराचे पिताश्री कैलासवासी गोरख सीताराम ननावरे बाबांचं 1 मार्च 2024 रोजी दुःखद निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर या बदलापूर शहरामध्ये रहिवासी असलेलं हे ननावरे परिवार आणि ननावरे परिवाराचे पिताश्री अर्थात आपले सर्वांचे आवडते गोरख बाबा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी कार्य केलं। त्यांच्या पाश्चात्यांची धर्मपत्नी अर्थात आमच्या आईसाहेब मंदाकिनी आईसाहेब, त्याचप्रमाणे त्यांची मुलं असतील राणीताई असेल, मंगेशदादा असतील, सुषमाताई असेल, प्रतीक्षाताई असेल, या सर्वांवर त्यांनी प्रेम केलं। अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मुलांचं संगोपन केलं, त्यांना सांभाळलं, त्यांना वाढवलं, घडवलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि चांगल्या प्रकारचे संस्कार केले म्हणून आज वडील गेल्यानंतर 1 वर्षभरामध्ये जे पुण्यस्मरण आपण आयोजित करतो ते आज मंगेशदादा असतील, राणीताई असतील, सुषमाताई असतील, प्रतीक्षाताई असतील, आईसाहेब मंदाकिनी आई असतील, त्याचप्रमाणे हे ननावरे परिवार अपदेष्ट आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हे प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। बरं का, माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे कर्म करत असतो। खर तर कार्य करत असताना मनुष्य 3 प्रकारे कार्य करतो, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण। एक तर रजगुणाने कार्य करतो, एक तर तमोगुणाने वावरत असतो किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये एक तर सत्वगुण कार्य करत असतो। रजगुणाने कार्य करणारा मनुष्य स्वतःचा स्वार्थ आणि स्वार्थच पाहत असतो, स्वतःचाच विचार करत असतो। तो कुठेही जरी गेला तरी मला काय मिळेल याची विचार न करत असतो, याची अपेक्षा करत असतो। म्हणून रजगुणे पुनरावृत्ती म्हणलेला आहे, तमोगुणे अधोगती म्हटलेला आहे आणि सत्वगुणे भगवत भक्ती म्हटलेला आहे। बरं का, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची कर्म करत असताना काही पुण्याचं काम आपल्याकडून घडत असतंय, काही पुण्यकर्म आपल्याकडून घडत असतात आणि त्यापैकीच खऱ्या अर्थानं हे बाबा अर्थात ननावरे बाबा, गोरख बाबा मंत्रालयामध्ये कार्यरत असताना, मंत्रालयामध्ये काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी आपलं काम केलं, अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कार्यरत होते, प्रामाणिकपणे काम केलं आणि 3 वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले। पण सेवानिवृत्त होण्याच्या आधी बाबांनी त्या ठिकाणी असलेली आपली ओळख, आपला अधिकार त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे पुण्यकर्मासाठी उपयोग करून घेतला। अर्थात अनेक माणसांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कामाला लावण्याचं काम देण्याचं काम त्या ठिकाणी बाबांनी केलं आणि तेही कुठल्याही प्रकारे स्वार्थ न ठेवता। बरं का, आज जर पाहायला गेलं तर बाबा शरीराने जरी गेले असतील तरी सुद्धा त्यांच्या कार्याने, त्यांच्या आठवणीने, त्यांच्या विचाराने आपल्या बरोबर सतत असणार आहेत। अर्थात या ठिकाणी सांगायचं झालं तर आजच्या परिस्थितीमध्ये एखादा माणूस कामाला लावायला काय काय अट्टहास करावा लागतो, काय काय प्रयत्न करावे लागतात ते त्या माणसालाच माहित असते, त्या माणसाच्या वरिष्ठांनाच माहित असते, त्या घरातल्यांनाच माहिती असते। पण आज मंत्रालयामध्ये कार्यरत असताना बाबांनी आपला अधिकार, आपली ओळख त्याचा आधार घेऊन
कित्येकांना आपला संसार उत्तमरित्या करता येईल, मुलाबालांचं संगोपन करता येईल, मुलाबालांना सांभाळता येईल, 4 पैसे मिळवता येतील, अशा प्रकारे चांगल्या प्रकारची मुलं, चांगल्या प्रकारचे तरुण त्या ठिकाणी बाबांनी कामाला लावण्याचं काम केलं, कार्यरत करण्याचं काम केलं. आणि आज त्यांच्याकडून ते घडलेलं पुण्यकर्म, अर्थात जी माणसं त्या ठिकाणी, जे तरुण त्या ठिकाणी बाबांनी कामाला लावले, त्या तरुणांच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे बरं का. जे काही कामाला लावले असतील त्या तरुणांचा आई वडिलांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या पत्नीचा आशीर्वाद असेल, त्यांच्या मुलांचा आशीर्वाद असेल. अशा प्रकारे तो आशीर्वाद बाबांना प्राप्त झालेला आहे. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेलं जे काही पुण्यकर्म आहे, त्या पुण्यकर्माचं स्मरण म्हणजेच आजचं हे पुण्यस्मरण आहे बरं का. पुण्यकर्माचं स्मरण म्हणजे आजचं हे पुण्यस्मरण आहे. अर्थात बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही चांगली कर्म केली, सुस्वभावी असलेले आपले बाबा, चांगल्या विचाराचे असलेले आपले बाबा, स्वतः चांगले जगले, उत्तमरित्या सुसंस्कारितपणे त्यांनी कार्य केलं आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलांवर सुद्धा चांगल्या प्रकारचे संस्कार केले. आणि खऱ्या अर्थानं ते संस्कार आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येतात, दिसायला लागतात. आजच्या युगामध्ये आपण वावरतोय ना, ह्या युगामध्ये परिस्थिती अशी आहे की एकदा का एखादा माणूस घरचा निघून गेला, 13वे झाल्यानंतर त्या माणसाची हळूहळू विस्मरण होतंय, विसर पडला जातो बरं का, विसर पडला जातो त्या माणसाचा. पण आज बाबा जाऊन 1 वर्ष झाल्यानंतरही या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आपण आयोजित केलेलं आहे. आणि हे पुण्यस्मरण आयोजित करत असताना या मंडळीची धावपळ मी सकाळपासून बघितली, या मंडळीचे प्रयत्न मी सकाळपासून बघितले. ह्या मंडळीने जे काही कार्य आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची असलेली तळमळ मी सकाळपासून बघितली. खऱ्या अर्थाने आपल्या बाबाच्या प्रती, आपल्या वडिलांच्या प्रती किती प्रेम असावं, किती आदर असावा, किती जिव्हाळा असावा. मरणोत्तर त्या बाबाची विधी, त्या बाबाचं कार्य आपण कशा प्रकारे करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच हे ननावरे परिवार, ह्या वडिलांची मुलं. अर्थात या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपले मंगेश दादा असतील, त्याचप्रमाणे आईसाहेब मंदाकिणी असतील, आपल्या राणीताई असतील, सुषमाताई असतील, प्रतीक्षाताई असतील, आणि तुम्ही आम्ही सर्वच अर्थात या ठिकाणी मित्र परिवार आणि आप्तेष्ट आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. खरं तर प्रत्येक मनुष्य कार्य करत असताना, काम करत असताना, तो ज्या वेळेला ड्युटीला जातो की नाही, आपल्या कामावर जातो की नाही, त्या वेळेला ते काम प्रामाणिकपणे कार्य करत असताना, ते प्रामाणिकपणे कार्य करत असताना त्याच्या मनामध्ये एक विचार असतो बरं का, माझी किती वर्ष सेवा झालेली आहे, मी किती वर्ष सेवा करत आहे, माझी किती वर्ष बाकी राहिलेली आहेत. जसं जसं मनुष्य सेवा निवृत्तीकडे जातो की नाही, त्या वेळेला त्याच्या मनामध्ये एक विचार येतोय, आता माझा 1 वर्ष राहिलेला आहे कामाचा, मी 1 वर्षानंतर सेवानिवृत्त होणार आहे. आता माझे 6 महिने राहिलेले आहेत, आता मी 6 महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार आहे. आता माझे अगदी 2 महिने, 1 महिना राहिलेला आहे, मी 1 महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार आहे. आणि मग सेवानिवृत्त झाल्यानंतर मी काय करणार आहे, कशा पद्धतीने राहणार आहे, कशा पद्धतीने जगणार आहे, याचं तो नियोजन करत असतो. आलं का लक्षात, याचं नियोजन करत असतो. खरं तर बाबांनी सुद्धा ठरवलं असेल की जवळजवळ 58-60 वर्ष मी या ठिकाणी सेवा केलेली आहे बरं का. अनेक वर्ष या ठिकाणी, म्हणजे माझ्या वयाच्या 58व्या-60व्या वर्षापर्यंत मी या ठिकाणी सेवा केलेली. 58व्या वर्षापर्यंत बाबांनी त्या ठिकाणी सेवा केली. आणि एवढी वर्ष जर त्या ठिकाणी सेवा केलेली आहे, तर सेवानिवृत्त झाल्यानंतर काही काळ मला अगदी आनंदात राहता येईल, अगदी आनंदामध्ये जगता येईल, मौज मजा करता येईल. त्या ठिकाणी कार्यरत असताना काही सणांचा आनंद मला घेता आला नाही, काही माझ्या परिवाराला मला अधिक वेळ देता आला नाही. पण त्या वेळेला बाबांनी कदाचित नियोजन केलं असेल की मी एकदा काय सेवानिवृत्त झालो की माझ्या परिवाराला मी वेळ देईन, माझ्या परिवाराबरोबर राहीन, माझ्या बाईला मी वेळ देईन, माझ्या बाई बरोबर राहीन, माझ्या कुटुंबाला मी वेळ देईन, माझ्या समाजाला मी वेळ देईन, माझ्या प्रत्येक समाजाच्या कार्यामध्ये मी उपस्थित राहीन, माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक कार्यामध्ये मी उपस्थित राहीन, माझ्या मुलाबालांवर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेन, संस्कार करेन, अजून त्यांना चांगल्या प्रकारचा आकार देण्याचं काम करेन. कदाचित ही कल्पना बाबांनी केली असेल, पण दुर्दैव असं की अवघी सेवा निवृत्त झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षानंतरच बाबांना अल्पशा आजाराने निधन झालं आणि तुमचा आमचा निरोप घ्यावा लागला.
खऱ्या अर्थानं या सृष्टीवर आलेला प्रत्येक मनुष्यच काय प्रत्येक जीव त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतोय. खऱ्या अर्थाने यत् दष्टम तद नष्टम, प्रत्येकाला जावंच लागतंय. आपण किती जगलो यापेक्षा कसं जगलो याला खूप महत्व असतंय. आलं का लक्षात? प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे भगवंताने, वेगवेगळं आयुष्य दिलेलं आहे. आता बाबांनी त्यांच्या वयाच्या 60व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. 60 वर्ष बाबांनी या ठिकाणी कार्य केलं बरं का. घरामध्ये कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. त्यांनी आपल्या मुलाबाळांचं संगोपन केलं. तसं जर पाहायला गेलं तर आपल्या आईसाहेब अर्थात त्या बाबांच्या धर्मपत्नी मंदाकिनी आईसाहेबांचं मेंदूचं ऑपरेशन काही काळापूर्वी झालेलं आहे आणि आज खरं तर त्या आजाराने त्रस्त झालेले आहेत. पण तरी सुद्धा त्यांना सांभाळणं, त्यांची वेळेवर काळजी घेणं, त्यांना हवं नको ते विचारणं बरं का, अशा प्रकारची सेवा या ठिकाणी बाबांनी केली आणि या मुलांनी ती सेवा केली. ही मुलं ती सेवा करत आहेत. खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेले जे काही चांगले गुण आहेत, चांगले विचार आहेत, हे श्रेय आपल्या आई वडिलांना जातात. आपल्याकडे जी काही चांगलं वागणं असतंय, जी काही चांगली कर्म असतात, ही आपल्या आई वडिलांनी दिलेली शिकवण असते बरं का. आणि याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा सुद्धा आई वडिलांना देत असतात. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. जी तुमच्या आमच्याकडे चांगले विचार, चांगली कर्म आहेत की नाही, ही कर्म, हे विचार म्हणजेच आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे, मोठी देणगी आहे. मग खरं तर भगवंताने या ठिकाणी आपल्याला जन्माला घातलेला आहे, जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे. जन्म आणि मृत्यू याचा मधला काळ असतो, त्याला आपण काय म्हणतो बरं? आयुष्य म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? आयुष्य. ते आयुष्य किती असावं हे आपल्या हातात नाही आहे का बरं? आयुष्य किती असावं आपल्या हातात आहे? नाही ना. पण आयुष्य कसं असावं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. आलं का लक्षात? मी बोलतो ते समजतंय ना तुम्हाला? आयुष्य किती असावं ते आपल्या हातात नाही ना. आपल्याला खूप वाटतं मी 100 वर्ष जगावं, पण जगू शकतो? काहींना असं वाटतं की मी 150 वर्ष जगावं, मला 150 वर्ष आयुष्य मिळावं. राहू शकतो आपण? पुढच्या वेळेला काय होईल सांगू शकत नाही. रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी मिटलेले डोळे सकाळी उघडतीलच आणि सकाळचा सूर्योदय पाहतीलच याची गॅरंटी नाही आहे का? अर्थात आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण आयुष्य कसं असावं हे मात्र निश्चित आमच्या हातात आहे. देहाने जरी माणूस गेला ना, शरीराने जरी माणूस गेला ना, तरी त्या माणसाची आठवण कुठेतरी राहिली पाहिजे. आपण म्हणतो मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कीर्तिरूपी राहिली पाहिजे, विचाराच्या रूपाने राहिलं पाहिजे. आज आपल्या बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं, ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपले ननावरे बाबा अर्थात गोरख बाबांच्या विषयी जर सांगायचं झालं तर शरीराने गेले ना बाबा, देहाने गेले ना, आलं का लक्षात? पण विचाराने, आठवणीने, कर्माने आजही तुमच्या आमच्या मध्ये आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांच्या सांगण्यावरून मी या ठिकाणी ही प्रवचन सेवा घेतलेली आहे, आलेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाला. आमच्या चिंचवली गावातील मोरे परिवारातील गणेश मोरे थोड्या वेळात येतील, ते येते बरं का. दादांनी सांगतानाच असं सांगितलं की बाबा जरी आज गेले असतील शरीराने, देहाने, तरी सुद्धा त्यांच्या विचाराच्या रूपाने आज आमच्या बरोबर आहेत. कारण माझ्यासारखे म्हणे अनेक तरुण त्यांनी त्या ठिकाणी कामाला लावले. आलं का लक्षात? अनेक तरुणांच्या हाताला काम दिलं त्यांनी. मग मला सांगा ना, बाबा जरी शरीराने गेले असतील तरी ज्यांच्या हाताला बाबांनी काम दिलेलं आहे, ज्यांच्या म्हणजे अर्थात बाबांच्यामुळे ज्यांचं संसार सुखी आहे, ज्यांचे आई वडील सुखी आहेत, ज्यांची मुलं बालं चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत, सुखी आहेत, सांगा ना, त्यांना बाबांचे आशीर्वाद लाभले नसतील का? त्यांना बाबांची आठवण येत नसेल का? प्रत्येक वेळेला त्या बाबांची आठवण त्यांना येत असेल, अरे अमक्या माणसाने मला कामाला लावलं. खरं तर मी काम करत होतो, मला काम मिळत नव्हतं, पण अमुक ननावरे बाबा होते ना, गोरखनाथ बाबा होते ना, गोरख बाबा होते की नाही, त्यांनी आम्हाला कामाला लावलं. अशी आठवण निश्चित शेवटपर्यंत त्यांना राहील. नव्हे ज्यांना कामाला लावलंय
आलं का लक्षात? ज्यांच्या हाताला बाबांनी काम दिलं त्यांच्या मुलांना सुद्धा ते वडील सांगत असतील, ती माणसं सांगत असतील की अरे मी आज जो कामाला आहे ना, आज जो मी कार्यरत आहे ना, अमुक अमुक ठिकाणी काम करतोय ना, याला कारण म्हणजे बदलापूरचे ननावरे परिवारातील गोरख बाबा, त्यांनी मला कामाला लावलं. अर्थात माणूस शरीराने जरी गेला ना, देहाने जरी गेला ना, तरी कीर्ती रूपाने राहिला पाहिजे. आणि हे सगळं कार्य करत असताना खऱ्या अर्थानं ज्याला आपण कामाला लावतोय तो श्रीमंत आहे की गरीब आहे याचा बाबांनी कधीच विचार केला नाही. तो कुठल्या जातीचा आहे याचाही कधी विचार बाबांनी केला नाही. खर तर देवाचं कार्य करणारी माणसं, धर्माचं आणि समाजाचं कार्य करणारी माणसं जातीपातीचा विचार कधी करतच नसतात. गरीब आणि श्रीमंत याचा विचार कधी करतच नसतात. ज्यांना प्रामाणिकपणे समाजाचं कार्य करायचंय ना, ज्यांना प्रामाणिकपणे खऱ्या अर्थाने समोरच्या माणसाला सुख द्यायचं आहे ना, तो माणूस कधीच समोरच्या माणूस कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या विचाराचा आहे, तो श्रीमंत आहे की गरीब आहे याचा विचार कधीच तो माणूस करत नाही. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी आपले गोरख बाबा अर्थात ननावरे बाबा यांनी कार्य करत असताना कोणताही माणूस कसाही येऊ द्या, त्याची परिस्थिती बघितली आणि खऱ्या अर्थाने त्याला खऱ्या अर्थाने कामाची गरज आहे. जर काम दिलं तर त्याचा संसार उत्तमाचा होईल, त्याचे आई वडील चांगल्या प्रकारे राहतील, त्याची मुलं बाळ चांगल्या प्रकारे राहतील, त्याची मुलं बाळ चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील जर हाताला काम मिळालं तर. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी बाबांनी आपल्या असलेल्या अधिकाराचा वापर, आपल्या असलेल्या ओळखीचा वापर करून आणि अनेकांचे संसार चांगल्या प्रकारे कशा प्रकारे चालतील हे पुण्य काम केलेलं, हे पुण्य कर्म केलेलं आहे. ऐकताय ना? आम्ही जगत वागत असताना ना, सहज सहज आम्ही कार्य करत असताना आमच्याकडून पुण्य घडतंय, आम्हालाही माहित नाही कसं घडतंय ते, आम्हालाही माहित नाही. आणि ही पुण्यवान माणसं जी असतात ना, ती कुठेही जन्माला येत नाही, ती कुठेही घडत नाही. त्यांच्यावर झालेले ते आई वडिलांचे संस्कार असतात, त्यांच्यावर झालेले ते आई वडिलांचे संस्कार असतात. बरं का? तुम्ही कुठल्या घरात जन्माला आलेत हे महत्वाचं नाही. ऐकताय ना? तुम्ही कुठल्या घरात जन्माला आलेत हे महत्वाचं नाही. ज्या घरात जन्माला आलेत ना, त्या घराचं मंदिर करायचं की स्मशान करायचं हे मात्र निश्चित तुमच्या हातात आहे. त्या घराला कशा प्रकारे आकार द्यायचा, त्या घरामध्ये कशा प्रकारचे संस्कार निर्माण करायचे, त्या घरामध्ये त्या घराला घरपण कशा प्रकारे द्यायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना. आपण कुठे जन्माला यावं हे आपल्या हातात नाहीये, कुठल्या जातीमध्ये जन्माला यावं हे आपल्या हातात नाहीये. आज जर पाहायला गेलं तर उच्च जातीमध्ये जन्माला आलेली मुलं व्यसनाधीन नाहीत. समजताय ना? उच्च जातीमध्ये जन्माला आलेली मुलं व्यसनाधीन आहेत. पण जगाच्या दृष्टीने काही कनिष्ठ जाती आहेत ना, त्या जातींमध्ये आलेली मुलं, जन्माला आलेली मुलं आज चांगल्या प्रकारे परमार्थ करतायत, चांगल्या प्रकारे देवाचं कार्य करतायत, चांगल्या प्रकारे धर्माचं कार्य करतायत. रोहिदास स्वामींचा जर आपण विचार केला, रोहिदास महाराजांचा जर आपण विचार केला तर वडील परमार्थिक, अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ करणारे बाबा, अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ करणारे वडील. बरं, घरी कोणीही यावं, कोणत्याही प्रकारे कोणत्याही वाटसरूने यावं, कधीही तो विमुख जात नव्हता, कधीही अन्न पाण्या वाचून तसा जात नव्हता. तहानलेल्याची तहान जाणली त्यांनी, भुकेल्याची भूक जाणली त्यांनी आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याच पोटी जन्माला आले संत रोहिदास स्वामी. बरं, लहान असताना पासूनच त्यांचं लक्ष अतिशय कुठे होतं? देवकार्याकडं, देवकार्याची आवड, भगवंताच्या नामचिंतनाची आवड त्यांना अखंड अखंड श्रीराम जय राम जय जय राम, अखंड अखंड आणि अखंड श्रीराम प्रभूंचं स्मरण. बाबा जरी बाजूला काम करत असतील त्यांचे वडील आणि त्यांच्या जोडीला जर कोणी साधू पुरुष येऊन बसले, कोणी यात्रेकरू जर येऊन बसले, तीर्थक्षेत्री येणारे काही माणसं त्या ठिकाणी जर येऊन बसली तर त्यांची चालणारी ती चर्चा, त्यांचा होणारा तो संवाद रोहिदास महाराज लहानपणापासून ऐकत होते. देव काय असतोय, देव कार्य काय असतोय, देवपूजा कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात, परमार्थ कशाला म्हणतात, भगवंताचं नामचिंतन कशा प्रकारे करावं याचा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये लहान असतानाच निर्माण झाला, लहान असतानाच निर्माण झाला. खरं तर असं म्हणतात, मुलं जर घडवायची असेल तर ती लहानपणीच घडवायची असतात. माती जोपर्यंत ओली आहे ना तेव्हाच त्याला आकार देता येतो. ती माती एकदा काय सुकली की आकार देता येत नाही. तसं आम्हाला मुलं जर घडवायची असतील ना, सुसंस्कारित जर करायचे असतील तर जोपर्यंत लहान आहेत ना मुलं,
तोपर्यंत तेव्हाच त्यांना घडवायचं असते, तेव्हाच त्यांच्यावर संस्कार करायचे असतात. आणि तेव्हा जर चांगल्या प्रकारचे संस्कार झाले तर तारुण्यामध्ये ती मुलं चांगल्या प्रकारे वागताना जगताना आम्हाला दिसतात. आज चांगले चांगले तरुण आमचे बर्बाद होताना दिसतात, चांगले चांगले तरुण व्यसनाधीन होताना दिसतात. 25-25, 30-30 वर्षाचे तरुण एखाद्या नाद लागून बर्बाद होताना आम्हाला दिसतात. त्याला कारण काय? आम्हाला त्यांना आधार देता आला नाही, आम्हाला त्यांना संस्कार करता आले नाहीत बरं का, आम्हाला त्यांना मार्गदर्शन करता आलं नाही. आणि म्हणून मग लहानपणापासूनच त्यांना त्या परमार्थाची आवड, रोहिदास महाराजांना देवाची आवड, त्यांना देवाच्या नामचिंतनाची आवड. आणि हळूहळू हळूहळू काय झालं, आपलं काम करता करता खऱ्या अर्थानं देवाच्या नामचिंतनाची आवड त्यांना लागली. अधिक करून विचार करायला लागले परमार्थाचा, अधिक करून विचार करायला लागले भक्तीचा. आणि रममाण झाले त्या देवाच्या नामस्मरणामध्ये, रममाण झाले देवाच्या नामस्मरणामध्ये. खरं तर देवास लागे भक्ताची चिंता, अशी परिस्थिती निर्माण झाली की स्वतः भगवंत त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी यायला लागले, सहकार्य करण्यासाठी यायला लागले त्यांच्या कामामध्ये. आलं का लक्षात? त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबांनी केलेलं आहे. शर्म रंगवू लागे रोहिदासाच्या संगी, अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबा त्याचं वर्णन करतात. कोण? भगवंत, स्वतः श्रीराम प्रभू, स्वतः देव त्यांच्या कार्यामध्ये यायला लागले, त्यांच्या कामामध्ये यायला लागले, त्यांना सहकार्य करायला लागले बरं का. परिस्थिती हालाकीची होती, त्यातल्या त्यात जे काही 2-4 पैसे मिळतील त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. आलं का लक्षात? ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, गोरख बाबा ननावरे मंत्रालयात कामाला होते. पाहिजे तेवढी संपत्ती गोळा करू शकले असते. आलं का लक्षात? मला अशी माहिती मिळाली की जवळजवळ 100-150 पोरं तरुण त्यांनी कामाला लावले. सांगा ना, एका कडून जरी काही अपेक्षा केली असती तरी कितीतरी संपत्ती ते गोळा करू शकले असते. पण जी माणसं खऱ्या अर्थाने फक्त समाज कार्य करण्याच्या उद्देशाने कार्य करतात ना, त्यांचा संपत्तीवर डोळा नसतो, त्यांचा द्रव्यावर डोळा नसतो. ते कार्य करत असताना स्वतःचा स्वार्थाचा विचार कधीच करत नाहीत, तर एकच विचार करत असतात, आम्ही समाधानाने जगता जगता जे समाधान मला आहे, जे सुख मला आहे, ते सुख मला समोरच्याला देता येईल का, ते समाधान मला समोरच्याला देता येईल का. आणि अशा प्रकारे कार्य करत असताना आमच्या ननावरे बाबांनी स्वतः ज्या ठिकाणी कार्याला होते त्या ठिकाणी अनेकांना कामाला लावण्याचं पुण्य कार्य केलं. ते पुण्य कार्य म्हणजेच, त्या पुण्य कार्याचं स्मरण म्हणजेच आजचं हे पुण्य स्मरण आहे. प्रामाणिकपणे जगणारा माणूस, प्रामाणिकपणे वागणारा माणूस, सतत सतत फक्त मेहनत आणि मेहनत करणारा माणूस, स्वतःच्या विचाराबरोबर इतरांचाही विचार करणारा माणूस, स्वतःच्या सुखाबरोबर इतरांच्याही सुखाचा विचार करणारा माणूस, देहाने जरी गेला ना, शरीराने जरी गेला तरी आठवणीने, विचाराने आणि त्याच्या कर्माने मात्र निश्चित तो शेवटपर्यंत आमच्या स्मरणात राहत असतो. आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने संतांचा विचार जर आम्ही केला तर संतांनी स्वार्थ नाही केला, कुठेच नाही. अधिक करून स्वतःचा विचार कधी केलाच नाही. संतांची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, तुमचं आमचं कल्याण व्हावा, तुम्हा आम्हाला कळावं काय खरं काय खोटं, सत्य काय असत्य काय याची जाणीव तुम्हा आम्हाला व्हावी. खरा परमार्थ, खरा देव, खरी भक्ती आणि खरं भगवंताचं नामचिंतन तुमच्या आमच्याकडून घडावं म्हणून अनेक संतांनी कार्य केलं. त्या अनेक संतांपैकीच आपल्या समाजात ज्यांनी कार्य केलं, खऱ्या अर्थाने समाजाचं कार्य करण्याचं कार्य ज्यांनी केलं, समाजाला जागृत करण्याचं कार्य ज्यांनी केलं, जातीभेद नष्ट करण्यासाठी ज्यांनी अखंड प्रयत्न केले, अखंड ज्यांनी प्रयत्न केले, ते म्हणजेच रोहिदास स्वामी. परिस्थितीने अतिशय गरीब. खरं तर परमार्थामध्ये परिस्थितीला महत्वच नसतो. ऐकताय ना? परमार्थामध्ये परिस्थितीला महत्व नसतो, परमार्थामध्ये मनस्थितीला महत्व असतो. सांगू का? पैशाने जरी गरीब असले ना तरी मनाने श्रीमंत होते. कारण त्यांच्या घरी येणारा माणूस, तो कोणीही यात्रेकरी असू द्या, काशी क्षेत्रच्या बाजूला राहणारे, काशीच्या तीर्थाच्या ठिकाणी राहणारे रोहिदास स्वामी, अनेकांचं येणं जाणं असायचं, अनेक साधू पुरुष त्या ठिकाणी त्यांचं येणं जाणं असायचं. पण आलेला साधू आपल्याकडे अन्न घेऊन जाईल, पाणी घेऊन जाईल याचा विचार अखंड आणि अखंड रोहिदास स्वामी करायचे.
ऐका ना, एकदा काय झालं, स्वतः भगवंताला वाटलं की रोहिदासाची परिस्थिती बदलली पाहिजे, रोहिदासाकडे थोडंफार द्रव्य आलं पाहिजे, त्याला जी मेहनत, त्याला जी कष्ट, त्याला जी मेहनत करावी लागते, जे कष्ट करावे लागतात ते कुठेतरी कमी झाले पाहिजे. अखंड नामचिंतनामध्ये असतोय तो रोहिदास. भगवंताला वाटलं आणि एकदा स्वतः भगवंताने काय केलं, साधूचा वेश घेऊन रोहिदास स्वामींकडे आले. स्वतः भगवंत, ज्या वेळेला स्वतः भगवंत साधूचा वेश घेऊन स्वामींकडे आले, महाराजांकडे आले, त्यावेळेला त्यांचं आदरातिथ्य केलं. बरं का, देव आल्याचं भाग्य त्यांना प्राप्त झालं. साधू नाही, देव समजून त्यांनी त्यांची पूजा केली, त्यांचं आदरातिथ्य केलं. त्या साधूने तिथून निघता निघता रोहिदास स्वामींच्या हातामध्ये परीस देण्याचा प्रयत्न केला. काय परीस? परीस म्हणजे माहिती आहे कशाला परीस म्हणतात? कुठल्याही लोखंडाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोन्यामध्ये जो रूपांतर करतोय त्याला परीस म्हणतात. ऐका ना, परीस देण्याचा प्रयत्न केला, परीस देण्याचा विचार केला त्या ठिकाणी, आणि रोहिदासाला सांगितलं, रोहिदासा महाराज, हा परीस राहू द्या तुमच्याकडे, तुम्हाला उपयोगी येईल, तुम्हाला कामी येईल, तुमची परिस्थिती पाहवत नाही. बरं का, त्यावेळेला उत्तर दिलं महाराजांनी. काय महाराज म्हणाले, माझी परिस्थिती जशी आहे ना तशी महत्वाची आहे, जी आहे ना, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. खऱ्या अर्थाने ज्या परिस्थितीमध्ये मला अखंड भगवंताचं स्मरण राहतंय ना, ती परिस्थिती माझ्यासाठी चांगली आहे. संतांचं म्हणणं बघा काय आहे, ज्या परिस्थितीमध्ये मला भगवंताचं अखंड स्मरण राहतंय ना, ती परिस्थिती माझ्यासाठी चांगली आहे. त्यामुळे तुम्ही दिलेला परीस मला नको, कारण लोखंडाचं सोनं करणारं परीस तुम्ही मला देत असाल ना, ते माझ्यासाठी महत्वाचं नाही आहे. संतांसाठी लोखंडाचं सोनं करणारं परीस महत्वाचं नाही आहे, तर मन सोन्यासारखं करणारे जे विचार आहेत ते संतांसाठी महत्वाचे आहेत. अंतःकरण सोन्यासारखे करणारे जे विचार आहेत ते विचार, ते मार्गदर्शन, तो परमार्थ संतांसाठी महत्वाचा आहे. आणि जेव्हा जेव्हा अशी घेण्याची वेळ आलेली आहे, देवाकडे मागण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा तेव्हा नाशिवंत गोष्टी कधीच संतांनी मागितल्या नाहीत. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबा सुद्धा पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करताना कुठल्याही प्रकारे द्रव्याची अपेक्षा करत नाही, कुठल्याही प्रकारे नाशिवंत धनाची अपेक्षा करत नाही, तर एकच प्रार्थना करतात, हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. देवा, तुम्हाला जर आम्हाला द्यायचंच आहे ना, आम्हाला जर प्राप्त करून द्यायचंच आहे ना, देवा तुमची द्यायची इच्छा जर झाले, आम्ही मागावंच असं जर तुम्हाला वाटतंय ना, तर देवा एकच द्या, तुमचं विस्मरण आम्हाला कधी होता कामा नये. अखंड आणि अखंड आमच्या हाताला कोणतंही काम असू द्या, ते काम करत असताना आम्ही शेतावर असू द्या, आम्ही बांधावर असू द्या, आम्ही घरात असू द्या, आम्ही नोकरीला असू द्या, आम्ही कुठेही असू द्या, आम्ही प्रवासात असू द्या, जिथे असू तिथे फक्त आणि फक्त भगवंता तुमचं स्मरणच आम्हाला झालं पाहिजे. हे दान तेवढं मात्र द्या, कारण ह्याच दानाने आमचा उद्धार होणार आहे, ह्याच दानाने आमचा उद्धार होणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जन्म आमचा झालेला आहे. कुठे व्हावा हे आमच्या हातात नाहीये, कुठल्या घरात व्हावा हे आमच्या हातात नव्हतं. जिथे झालेलं आहे ते स्वीकारलं पाहिजे. बरं का, जिथे झालेलं आहे ते स्वीकारलं पाहिजे, कारण ते आम्ही टाळू शकत नाही, ते आम्ही बाजूला करू शकत नाही. मग आमचं कर्तव्य काय? ज्या घरामध्ये आमचा जन्म झालेला आहे ना, त्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम आमचं आहे. ज्या घरामध्ये आमचा जन्म झालेला आहे ना, त्या घराला घरपण देण्याचं काम आमचं आहे. ज्या घरामध्ये आमचा जन्म झालेला आहे, ज्या घरामध्ये आलेला कोणताही माणूस विनमुख जाणार नाही, अन्न घेतल्या वाचून जाणार नाही, अशा प्रकारे जगणं वागणं कार्य आमचं आहे. आमच्या घरामध्ये येणारा माणूस पाणी न पिता, पाणी न घेता जाणार नाही, याची काळजी घेण्याचं कर्तव्य आमचं आहे. खऱ्या अर्थाने हीच आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जगत वागत असताना जे जे काही पुण्यकर्म करतोय की नाही, चांगले विचार देण्याचं जे पुण्यकर्म करतोय, भुकेल्याची भूक जाणण्याचं जे पुण्यकर्म करतोय, तहानल्याची तहान जाणण्याचं जे पुण्यकर्म करतोय, हेच पुण्य आणि त्याचंच स्मरण म्हणजे आजचं हे पुण्य स्मरण आहे. बरं का, पापाचं स्मरण कोणी करत नाही. पाप कर्म करणाऱ्या माणसाची आठवण पण कोणी काढत नाही.
आणि आतापर्यंत अनेक झाले, अनेक होऊन गेले, पण स्वतःसाठी स्वार्थासाठी अनितीने जे वागले, अधर्माने जे वागले, ज्यांनी पाप पाप आणि पापच फक्त केलं, त्यांचं नाव पण शिल्लक राहिलं नाही. पण खऱ्या अर्थानं आपले आयुष्य जगत असताना, आपल्या जीवनाचा प्रवास मार्ग क्रमण करत असताना ज्यांनी स्वतःबरोबर इतरांचाही विचार करा, देवाचा, देशाचा आणि धर्माचा ज्याने विचार केला, ज्याने आपल्या समाजाचा विचार केला ना, ते कीर्ती रूपाने मात्र निश्चित तुमच्या आमच्या मनामध्ये आहेत, तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहेत. आणि खऱ्या अर्थाने मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं जर वाटत असेल, तर त्यासाठी माणसाने विशेष करून आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना कर्मावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. मी काय करतोय, बरं का, मी काय करतोय याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि चांगल्या प्रकारे जर आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करायचा असेल, उत्तम प्रकारे जर मार्गक्रमण करायचं असेल, तर रोहिदास महाराजांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. त्रास झाला नाही का हो जीवनामध्ये, आयुष्यामध्ये त्रास झाला नाही का त्यांना? अनेक प्रकारे त्रास झाला ना, बरं का. ज्या वेळेला तुमची विचारांची उंची वाढते ना, त्यावेळेला काही लोक तुम्हाला मुद्दाम म्हणून त्रास द्यायला प्रयत्न करत असतात. विचारांची उंची वाढली की मग आपोआप काही लोक तुमचा अपप्रचार करायला लागतात. आता ऐका ना, रोहिदास स्वामींची ती भक्ती पाहून, रोहिदास महाराजांचं ते कार्य पाहून, देवाचं नामचिंतन पाहून, ती नम्रता, तो परमार्थ, ती भक्ती पाहून अनेक लोक त्यांच्याकडे यायला लागली, अनेक गर्दी व्हायला लागली त्यांच्याकडे, अनेक लोक त्यांच्या दर्शनाला यायला लागली, अनेक लोक येऊन त्यांच्या पाया पडायला लागली. समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम रोहिदास महाराज करायला लागले. अनेकांना जीवनाचा मार्ग, जीवनाचा उद्धार कसा होईल याचं मार्गदर्शन करायला लागले. पण हेच ज्या वेळेला तिथल्या पंडितांना कळलं की नाही, त्यावेळेला त्या पंडितांनी राजाकडे तक्रार केली. कारण जास्त करून तक्रार करणारे हे कोण असतात? जे समोरच्या माणसाला कमी लेखतात ना, त्याच्या विचाराला, तेच तक्रार करणारे असतात. आणि तिथल्या पंडितांनी राजाकडे तक्रार केली. तक्रार केल्यानंतर राजाने ते त्यांचं सगळं काय ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्यानंतर रोहिदास महाराजांना बोलावलं, विचारलं, वेद काय म्हणतायत म्हणे, शास्त्र काय म्हणताय म्हणे, पुराण काय म्हणतात म्हणे. माझ्याकडे आलेली मंडळी असे सांगत होती म्हणे, खरं आहे का? म्हणे काय, तो अधिकार कोणाचा आहे? समाजामध्ये प्रबोधन करण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्ञानप्राप्ती कोणाला होते? ज्ञान देण्याचं काम कोणाचं आहे? मंत्र उच्चार करण्याचं काम कोणाचं आहे? आणि तुम्ही अशा प्रकारे अनेक लोकांना जवळ घेऊन त्यांना काहीतरी सांगण्याचा, काहीतरी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करताय, खरं आहे का? त्यावेळेला रोहिदास स्वामींनी सांगितलं, दादा, सगळ्यांसाठी देव जर एकच आहे, ऐका ना, या पृथ्वीवर अनेक प्रकारची माणसं राहतात. विचाराच्या जाती प्रत्येकाच्या अनेक आहेत, कर्माच्या जाती प्रत्येकाच्या अनेक आहेत. प्रत्येक माणूस विचाराने वेगवेगळा आहे. अनेक जाती, धर्माची, पंथाची माणसं अनेक प्रकारे या ठिकाणी या सृष्टीवर राहतात, वावरतात, जगतात, वागतात. चार खाणी, श्वेदज, अंडज, जलज आणि उद्भिज, या चारही प्रकारच्या खाणीतून निर्माण होणारे जीवजंतू या ठिकाणी कार्य करतात. पण सर्वांना प्रकाश देणारा सूर्य एकच आहे ना, सर्वांना प्रकाश देणारा सूर्य एकच आहे ना, काय वेगळं आहे? सर्वांना सांभाळणारा आकाश एकच आहे ना, सर्वांना आधार देणारी ती पृथ्वी एकच आहे ना, सर्वांना सांभाळणारा तो वायू एकच आहे ना. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाची निर्मिती करणारा, प्रत्येक माणसाला सांभाळणारा, प्रत्येक जीवाला सांभाळणारा तो ब्रह्म एकच आहे. सर्वत्र ब्रह्म जर एक आहे, तर सर्वांना अधिकार पण सारखाच आहे ना, सर्वांना अधिकार पण सारखाच आहे ना. मग वेदांचं उदाहरण दिलं, पुराणांचं उदाहरण दिलं, शास्त्राचं उदाहरण दिलं, संतांचं महात्म्य काय ते सांगितलं, देवाचं कार्य काय ते सांगितलं. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आपण कशीही जरी असलो तरी एकच अंतरात्मा कार्य करतोय. प्रत्येकाचे डोळे वेगळे आहेत, प्रत्येकाच्या डोळ्याचा आकार वेगळा आहे, पण डोळ्यातून दिसणारी वस्तू मात्र ज्या अर्थी आम्हाला एकच दिसते, त्या अर्थी आम्ही शरीराने जरी वेगळे असलो तरी मात्र अंतरात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एकच आहे. तुम्ही काळ्या माणसाच्या अंगावर जर उकळलेलं पाणी ओतलं तर त्याला थंड लागेल का? तुम्ही गोऱ्या माणसाच्या अंगावर उकळलेलं पाणी लागलं ओतलं तर त्याला थंड लागेल का? दोघांनाही जर गरमच लागणार आहे, दोघांना जर चटकेच बसणार आहेत, तर आमची चामडी जरी वेगळी असली तरी त्या चामडीतून स्पर्श घेणारा भगवंत मात्र एकच आहे ना, स्पर्श घेणारा भगवंत एकच आहे ना. मग एकच देव जर सर्वांची सेवा करतोय तर आपल्यामध्ये भेद कशाला पाहिजे?
का पाहिजे आपल्यामध्ये भेद? सगळ्या जाती धर्मामध्ये संतांनी कार्य केलं का? आमच्याकडचा भेद नष्ट करण्याकरता प्रत्येक जातीमध्ये संतांना कार्याला यावं लागलं, प्रत्येक जातीमध्ये संतांनी कार्य केलं. आणि खऱ्या अर्थाने तरीही राजाला पटत नाही. मग काय करायचं? तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, ते सांगतात तेही बरोबर आहे, मग काय करायचं? आपण परीक्षा घ्यायची. आणि परीक्षा घ्यायची म्हटल्यानंतर मग काय सांगितलं? तुम्हीही शालिग्राम घेऊन या. आणि त्या पंडितांनाही सांगितलं तुम्हीही शालिग्राम घेऊन या. दोघांनाही शालिग्राम घेऊन बोलवलं. ते शालिग्राम आसनस्थ केले, आसनावर ठेवले आणि सांगितलं तुम्ही त्यांना बोलवा, ज्याची भक्ती श्रेष्ठ असेल ना तो शालिग्राम आसनावरून तुमच्यापर्यंत येईल. आता साहजिकच आहे, शालिग्राम जो आहे त्याला आसनस्थ केल्यानंतर आपल्यापर्यंत येणं काय साधी गोष्ट आहे का? आपल्यापर्यंत येणं साधी गोष्ट आहे? पण जे पंडित होतो त्यांना वाटलं की आम्ही वेदोक्त आहोत, आम्ही मंत्रोक्त आहोत, आमच्या मंत्राने आम्ही जे कार्य करतोय, आमच्या मंत्राने आम्ही अग्नी सुद्धा प्रज्वलित करतोय बरं का. मग त्या मंत्र उच्चार केल्यानंतर कदाचित शालिग्राम येईल, आमच्यापर्यंत पोहोचेल, हल्ला जाईल तिथून, आम्ही आवाहन केल्यानंतर त्यांचं येणं होईल. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं? रोहिदास महाराजांच्या आधी म्हणे आम्ही बोलवतोय आणि मंत्र उच्चाराला सुरुवात केली. अनेक प्रकारचे मंत्रोच्चार केला. श्री सूक्त झालं, पुरुष सूक्त झालं, सगळ्या प्रकारचे सूक्त त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे मंत्रोच्चार झाल्यानंतर बघितलं पण शालिग्राम काही जागेवरचा हलना. मग नंतर सांगितलं ठीक आहे, आता मग आपण रोहिदास महाराजांचं बघूया. त्यांनी बोलवल्यानंतर तर येतो का? रोहिदास महाराजांनी प्रार्थना केली, हात जोडले, नम्रतापूर्वक देवाला प्रार्थना केली, नाम उच्चार करण्याचा विचार केला आणि त्या ठिकाणी नाम उच्चार करायला लागले. नामस्मरण करायला लागल्याबरोबर तो शालिग्राम ज्या वेळेला आसनावरून महाराजांकडे आला त्यावेळेला त्या राजाने सुद्धा साष्टांग नमस्कार रोहिदास महाराजांना घातला. खऱ्या अर्थाने देव भावाचा भुकेलेला आहे, भावाचा. कशाचा भुकेलेला आहे? भावाचा. तुम्ही किती श्रीमंत आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही किती ज्ञानी आहात हे महत्वाचं नाही, तुमच्याकडे किती पांडित्य आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही देवाचं कार्य करत असताना तुमचा भाव कसा आहे ना याचा विचार करून देव तुमच्यावर कृपा करत असतो. म्हणून देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून बोलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. अर्थात मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव काय बाजारातला वडापाव नाही दादा. देवाला जर पावायचं आहे, देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं आहे तर आपला भाव काय पाहिजे? शुद्ध पाहिजे. शुद्ध भाव जर असेल ना तर तुम्ही हाक मारल्याबरोबर देवाला यावं लागतंय. ऐका ना, प्रल्हादाचे वडील प्रल्हादाला किती त्रास देत होते का? फक्त प्रल्हादाच्या मुखातून नारायणाचं नाव येतंय म्हणून, देवाचं नामस्मरण प्रल्हाद करतोय म्हणून हिरण्यकश्यप प्रल्हादाला त्रास देत होता. काय नाही केलं हो त्यांनी? काय नाही केलं? हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलामध्ये टाकलं. होळिका म्हणून त्याची बहीण तिला वर होता की तू जळणार ना, तिच्या मांडीवर तिला आग लावली, होळी जळाली. पण प्रल्हादाला कुठल्याही प्रकारचे चटके पण बसले नाहीत, कारण त्याला सांभाळणारा माझा भगवंत होता, माझा देव होता. खऱ्या अर्थाने त्याच प्रल्हादासाठी हाक मारल्याबरोबर भगवंताला नृसिंह रूपामध्ये खांबामध्ये प्रगट व्हावं लागलं. ज्या ज्या वेळेला आम्ही अंतःकरणाने, आम्ही शुद्ध भावाने देवाला हाक मारतोय ना त्या त्या वेळेला देवाला यावंच लागतंय. आणि देव येतोच येतो, भक्तासाठी तर येतो, तुमच्या आमच्यासाठी येतो. पण शास्त्रामध्ये पुराणामध्ये असा उल्लेख आहे, गजेंद्र महासंत की वाट पाहे त्या कारणे श्री हरी धावत आहे. खऱ्या अर्थानं त्या गजेंद्रासाठी, हत्तीसाठी सुद्धा भगवंताला यावं लागलेलं आहे. तुम्ही आम्ही जर हाक मारली तेवढे अंतःकरणपूर्वक, तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं तर निश्चित देवाला यावंच लागणार आहे, देव येणारच आहे. फक्त ती हाक मारताना आपला भाव शुद्ध पाहिजे, ते नामस्मरण करताना आमचा भाव शुद्ध पाहिजे. आणि भाव जर शुद्ध असेल तर निश्चित ते नामस्मरण आमच्याकडून जे घडेल ते देवाला आवडेल, देवापर्यंत पोहोचेल. अशा प्रकारचं नामस्मरण, नामचिंतन आमच्याकडून घडेल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या कलियुगामध्ये तुमचा आमचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाचं आहे म्हणजे आमच्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे, नामचिंतन महत्वाचं आहे. काय म्हणतात या श्लोकातून भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापि स्मरण भावम त्यजत त्यजे कलेवरम तम तमे वेंते कोणते सदा तद्भाव भावितः. अर्थात तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे तेच तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होत आहे. मग सांगा ना, आम्हाला जर भगवंताचं स्मरण घडावं असं वाटत असेल शेवटच्या वेळेला
तर ती सुरुवात आम्ही आतापासून केली पाहिजे, नवे आजपासून नवे आतापासून केली पाहिजे. आणि म्हणून तर याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे ज्यावरुणी जीवी उरे ते मरणाची मेरे फार भलागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अखंड आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि भगवंताचं नामस्मरण करण्यासाठीच आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. बरं का, माणसाच्या देहामध्ये आल्यानंतर माणसाने कमीत कमी एवढा तरी विचार करावा की प्राण्या पक्ष्यांपेक्षा मला वेगळा का दिलेला आहे हा नरदेह. 83,99,999 योनी असताना सुद्धा माणसाची निर्मिती भगवंताने का केली याचा विचार माणसाने करायला हवा. साधा एखादा पाहुणा जर आपल्याकडे आला, तो अनोळखी असेल तर पहिले विचारतो, साहेब कुठून आलात महाराज तुम्ही, पहिले विचारतो की नाही आपण, कारण त्याची आपली ओळख नसते. पहिले आपण ओळख करून घेतो, कुठून आलात, अमुक अमुक गावातून, काय नाव बरं तुमचं, अमुक अमुक, काय काम आहे बरं, ही विचारणा करतो की नाही आपण. पहिली विचारणा काय करतो, कुठून आलात, तुमचं नाव काय, काय काम आहे, ओळख पटल्यानंतर मग बस उठ करायला सुरुवात करतो. बरोबर आहे की नाही. तसं माणूस सुद्धा या ठिकाणी पाहुणा म्हणून आलेला आहे. किती काळ, शास्त्रामध्ये 100 वर्ष दिलेत पण भेटत नाही. भेटतात 100 वर्ष आयुष्य आपल्याला, नाही. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे 100 वर्ष, तेवढं मिळत नाही. पाहुणा आलेला आहे, स्वतःला विचार ना बाबा, तू कुठून आलेला आहेस. आपण स्वतःला विचारावं ना, आपण आलोय कुठून. संत म्हणतात, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी. कोण आहात तुम्ही, मी कोण याचा विचार आम्ही केला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही मी कोण याचा विचार करतो ना, त्या मीच्या बाजूलाच आम्हाला देव सापडतो. मी कोण आहे, मी कशासाठी आलेलो आहे, पुढे विचार केला पाहिजे. माझं कर्तव्य काय आहे, मी कशासाठी आलेलो आहे, माझं काम काय आहे, काय कामासाठी आलेलो आहे. पोट भरासाठीच आलेलो आहे एवढं जर आपण विचार केला तर पोट तर आपले प्राणी पक्षी पण भरतात. काय, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन या 5 भाग आपल्याकडे आहेत, प्राण्या पक्ष्यांकडे पण आहेत. क्षुधा, आम्हालाही भूक लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते. तृषा, प्राण्या पक्ष्यांनाही तहान लागते, आम्हालाही तहान लागते. निद्रा, आम्हालाही झोप आहे, त्यांनाही झोप आहे. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन आम्हीही उत्पत्ती करतो आणि प्राणी पक्षी सुद्धा उत्पत्ती करतात. पण एवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू ना, तर त्याला किंमत शून्य आहे. प्राण्यापेक्षा वेगळं काही नाहीये. मग प्राण्यापेक्षा वेगळं काही नाहीये. मग जर तेवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर, म्हणून पहिला आम्ही विचार केला पाहिजे. बोधले महाराज म्हणतात, आलासी कोठुणी जासी कवण्या रे ठाया, घर दार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे पापा. आम्ही कशासाठी आलेलो आहेत, भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार आमचा आहे. बरं का, कारण का माहितीये का, सगळे प्राणी पक्षी आडवे आहेत. माणसाला भगवंताने उभा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, जाणीव दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं. आणि त्याच्याही पलीकडे सांगू का, 4ही वाचा भगवंताने आपल्याला दिलेल्या आहेत. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. बोलू शकतो माणूस की प्राणी. ऐका ना, आमच्या गोठ्यामध्ये असलेला तो बैल दुपारच्या वेळेला भुकेलेला असतो, समोर पेंढाच्या रास पडलेली असते, पण सांगू शकत नाही मालका भूक लागले म्हणून. सांगू शकतो. तोच आमचा मुलगा जर शाळेतून आला ना, दप्तर कुठे टाकलं नाही टाकलं का पहिले बोलतो, आई जे असेल ते वाढ, खूप भूक लागले. आम्हाला काय हवं नको ते आम्ही बोलू शकतो. वैखरी जर आम्हाला दिलेली आहे तर त्या वैखरीतून आम्ही कधीतरी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे ना, केलं पाहिजे की नाही. माऊली, एखाद्या सोनाराने जर चांगल्या डिझाईनची नथ तुम्हाला बनवून दिली तर तुम्ही 1000 वेळा त्याची स्तुती करता की नाही, बोलता की नाही, काय सोनार आहे तो, मस्त आहे, ओळखीचा आहे आमच्या, मी सांगितली तशी डिझाईन बनवून दिली. नथ ज्याने बनवली त्याची जर 1000 वेळा स्तुती करता, तर ती नथ घालायला नाक ज्याने दिलाय त्याची एकदा तरी स्तुती करा, त्याला एकदा तरी आठवा. पण आठवतो का आपण, आठवतो. खरं तर आम्हाला डोळे भगवंताने दिलेले आहे, आम्ही नको ते पाहतोय. ज्या दिवशी आम्हाला प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसेल आणि भगवंताचंच स्मरण होईल ना, त्या दिवशी डोळे दिल्याचं सार्थक होईल. आम्हाला कान भगवंताने दिलेले आहे, आम्ही काहीही ऐकतो, पण ज्या वेळेला आम्ही भगवंताचंच त्या कानातून ऐकू ना, गुणगान भजन
प्रवचन कीर्तन ज्या वेळेला भगवंताचंच आम्ही त्या कानातून ऐकू ना, त्यावेळेला कान दिल्याचं काहीतरी सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. वैखरी आम्हाला भगवंताने दिलेली आहे. अच्छा बोलतोय आम्ही, काहीही बोलतोय आम्ही. ज्या दिवशी त्या वैखरीतून आम्ही भगवंताचंच नामचिंतन करू ना, त्या दिवशी आम्हाला वैखरी दिल्याचं काहीतरी सार्थक होईल. सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त भगवंताने हा नरदेह आम्हाला कशासाठी दिलेला आहे ना, याचा विचार आम्ही करायला पाहिजे. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी माणसं अनेक असतात रे, पण स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणाऱ्या माणसाचं नाव पण शिल्लक राहत नाही. राहतंय का? राहतंय. आज ज्यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ननावरे परिवारातील बाबा गोरख बाबा काहीतरी चांगलं कार्य केलं म्हणून 4 लोक नाव काढतात ना. काहीतरी चांगलं कार्य केलं म्हणून 4 लोक नाव काढतात की नाही? ज्यांची मुलं कामाला लावली ते आई वडील नाव काढत असतील ना. अरे एवढा प्रयत्न करून, एवढा अट्टास करून आमची मुलं कामाला लागत नव्हती, पण बदलापूरचे ननावरे, गोरख ननावरे, त्यांनी आमच्या मुलांना कामाला लावले. ज्यांची मुलं कामाला लावली त्यांचे आई वडील नाव करत असतील. जे कामाला लागले त्यांची मुलं पण आज बोलत असतील ना, तेही आज बोलत असतील ना. यालाच म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आज त्यांच्या मुलाबालांचं संगोपन करत असताना खऱ्या अर्थाने आमचे मंगेश दादा असतील, आमच्या राणीताई असतील, सुषमाताई असतील, प्रतीक्षाताई असतील, त्यांच्या घरामध्ये त्या चांगल्या प्रकारे घरपणा देण्याचं काम करतात ना. त्या घरामध्ये, ज्या संसारामध्ये, ज्या कुटुंबामध्ये त्या गेलेल्या आहेत, त्या कुटुंबामध्ये रममाण झाल्यात अगदी मस्त की त्या ठिकाणी त्या घराला घरपण देण्याचं काम करतात ना. तिथे पतिव्रता म्हणून कार्य करण्याचं काम करतात ना. त्यांच्या मुलांवर चांगल्या प्रकारचं संस्कार करण्याचं काम करतात ना. हे चांगले गुण आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळालेले असतात, आपले नसतात. ही चांगली शिकवण, हे चांगलं मार्गदर्शन आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळालेलं असतं. हे कधी विसरता कामा नये. ऐका ना, एखादा माणूस, एखादा मुलगा जर व्यसनाधीन व्हायचा असेल तर तुम्हाला सत्यनारायण घालायची गरज आहे? तुम्हाला देवाला नवस करायची गरज आहे? तो कधी वाया जातो ते बापालाही कळत नाही आणि मुलालाही कळत नाही, आपल्या वडिलांनाही कळत नाही. कळतंय? पण तुमचा व्यसनाधीन झालेला मुलगा, तुमचा वाया गेलेला मुलगा, एखादा नाद लागलेला मुलगा, त्या नादापासून, त्या व्यसनापासून बाजूला व्हावं म्हणून तुम्हाला देवाला नवस करावा लागतो, देवाला प्रार्थना करावी लागते, सत्यनारायण घालावं लागतंय. खरं आहे की खोटं आहे? वाईट कर्म आमच्याकडे सहज येतात, त्यासाठी काही करावं लागत नाही. पण चांगली कर्म निर्माण करायची म्हणजे तसे संस्कार आम्हाला करावे लागतात, मार्गदर्शन आम्हाला करावं लागतंय. आज मंगेश दादांकडे जे चांगले विचार आम्हाला पाहायला मिळतात ना, जे चांगले गुण आम्हाला पाहायला मिळतात ना, त्याला कारण ही सगळ्यात मोठी संपत्ती आमच्या गोरख बाबांनी त्याला दिलेली आहे. आमच्या राणीताई असतील, आमच्या सुषमाताई असतील, आमच्या प्रतीक्षाताई असतील, या मुलांकडं जे चांगले विचार आम्हाला पाहायला मिळतात ना, मला माहित नाही बाबांनी तुमच्यासाठी किती संपत्ती कमवून ठेवली, त्याच्याशी मला गरजही नाही मला. पण मी म्हणेन, आज तुम्ही हे प्रवचन श्रवण करतायत, बाबांचं पुण्य स्मरण दिन या ठिकाणी साजरं करतायत, ही सद्बुद्धी जी तुम्हाला उत्पन्न झाले ना, ही देणगी, हे संस्कार बाबांनी तुम्हाला दिलेले आहेत. ही सगळ्यात मोठी संपत्ती बाबांनी तुम्हाला दिलेली आहे. खरं तर या कलियुगामध्ये पैसा कमवायची साधनं अनेक आहेत. कमी आहेत का? पैसा कमवायची साधनं अनेक आहेत ना. तुम्ही श्रीमंत, पैशाने श्रीमंत होण्यासाठी साधनं अनेक आहेत, पण मनाने जर श्रीमंत व्हायचं असेल तर ते आशीर्वाद आणि ती पुण्याई आपल्या आई वडिलांचीच लागते, बरं का? वरिष्ठांचीच पुण्याई लागते, घरातल्यांचीच, आपल्या परंपरेचीच ती पुण्याई लागते. त्याच वेळेला तुमच्याकडे ते चांगले विचार येत असतात, त्याच वेळेला तुमच्याकडे ते चांगले गुण निर्माण होत असतात. सद्बुद्धी निर्माण व्हायला मार्गदर्शन करावं लागतंय, तसे संस्कार निर्माण करावे लागतात. ऐका ना, या कलियुगामध्ये पैसा कमवण्यासाठी अनेक प्रकारची साधनं आहेत, पण त्या घरामध्ये जर संस्कार निर्माण करायचे असतील ना, त्या घरामध्ये खऱ्या अर्थाने जर संस्कृतीचं दर्शन घडावं असं जर वाटत असेल ना, तर ही खरी संपत्ती आपल्या मुलांसाठी आपण कमवून ठेवली पाहिजे. आणि हीच संपत्ती खऱ्या अर्थाने संस्कारांची आणि संस्कृतीची संपत्ती आमच्या गोरख बाबांनी, अर्थात या ननावरे बाबांनी त्यांच्या मुलांसाठी कमवून ठेवलेली आहे. तिचं दर्शन आजही आम्हाला त्यांच्याकडे घडतंय, होतंय, बरं का? आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला जर चांगलं जगायचं असेल, चांगलं वागायचं असेल, तर खऱ्या अर्थाने त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आम्ही संसारासाठी किती जरी धावपळ केली, किती धावपळ करा, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला विचारा, मी आयुष्यभर संसारासाठी धावपळ करत आलो, मला सुख मिळालं का? मिळालं का कोणाला सुख? इथे कधीतरी संसारातलं सुख पण टोचतंय ना, कधीतरी संसारातलं सुख पण माणसाला टोचतंय.
आम्ही संसारासाठी किती जरी धावपळ केली तरी आमच्याने सुखाची भेट होत नाही, समाधानाची भेट होत नाही. पण ज्या वेळेला आम्ही देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी कार्य करतोय की नाही, ज्या वेळेला आम्ही समाजासाठी कार्य करतोय की नाही, त्यावेळेला त्या कार्यातून आम्हाला मात्र निश्चित सुख प्राप्त होतंय, समाधान प्राप्त होतंय. ते ही चिरकाल टिकणारं, निरंतर टिकणारं समाधान प्राप्त होतंय. तुम्ही जिथे आहात तिथे जर तुम्हाला सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना, तर जे देवाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झालंय त्यात समाधान माना, तिथेच तुम्हाला सुख मिळेल. ऐकताय ना? जे देवाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झालंय त्याच्यात समाधान माना, त्याच्याच बाजूला तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक मनामध्ये पक्का निश्चय करायचा आहे, ज्या पद्धतीने देवाने मला ठेवलेलं आहे, ज्या घरामध्ये जन्माला घातलेला आहे ना, ते माझ्यासाठी योग्य आहे. फक्त मी आता काय केलं पाहिजे, माझं हित कसं होईल ना याचा विचार केला पाहिजे. बरं का? हित अनहितासाठी सर्वच कार्य करतात. आपलं हित आपल्याला साधायचं आहे, आणि आपलं हित जर आपल्याला साधायचं आहे तर प्रयत्न शेजाऱ्यांनी करावे लागणार आहेत का? घरातल्यांनी, इतरांनी, नातेवाईकांनी नाही. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. आपलं हित जर आपल्याला करायचं आहे ना, तर त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. काही जास्त प्रयत्न करायची गरज नाही दादा, काही देहाला कष्ट द्यायची गरज नाही. काही वेगळ्या प्रकारचं, काही कुठल्याही प्रकारे तुम्ही संसार सोडू नका, घरदार सोडू नका, काही वेगळ्या प्रकारे देहाला कष्ट देऊ नका. जिथे आहात ना तिथे फक्त भगवंताचं नामचिंतन करा. ऐकताय ना? जिथे आहात तिथे भगवंताचं नामचिंतन करा. भगवंताची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या कलियुगामध्ये माणसाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग जर असेल तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण. ज्या वेळेला आम्ही भगवंताचं नामचिंतन करतो ना, त्यावेळेला आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. परिवर्तन. आता तुम्ही म्हणाल नामामध्ये काय महत्व आहे किंवा नामामध्ये काय सामर्थ्य आहे? आम्ही जर अखंड भगवंताचं नामस्मरण केलं तर आमच्यामध्ये काय बदल होईल? कदाचित आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली असेल. पण ऐका ना, आपल्या भिंतीला कुठेतरी असं माती लटकलेली तुम्ही बघितलंय का? गाव खेड्यावर असते बघा, घरटं असते, घरटं, मातीचं घरटं. बघितलंय माऊली? तुम्ही बघितलंय? भिंतीला मातीचं घरटं लटकलेलं बघितलंय? महिलांना जास्त माहिती असेल, कारण घरा पोडाचं काम, आपल्या या घरटा पोडाचं काम जास्त महिला करतात. घरटं फोडायचं काम कोण करतात? महिला करतात. कारण हो, जबाबदारीने बोलतो ना मी, कारण घराची स्वच्छता कोणाची जबाबदारी असते? महिलेची. म्हणून घरटं फोडायचं काम कोण करतात? महिला करतात. ते घरा फोडायचा चुकून आला माझ्या जवळच्या, बरं का? असू द्या, हरकत नाही. घराची स्वच्छता आणि त्याची जबाबदारी महिलेवर असल्यामुळे घरटं फोडायचं काम महिला करतात. त्यामुळे महिलांना जास्त माहिती असेल. माऊली सांगा, ते घरटं कोणाचं असतंय बरं? घरटं कोणाचं असतंय? काय म्हणतात त्याला? भोंगा, भोंगेरा. भोंगेऱ्याचं घरटं असतंय, बरोबर आहे? भोंगेऱ्याचं घरटं असतंय. पण ज्या वेळेला आम्ही ते घरटं फोडतोय त्यावेळेला त्या घरट्यातून काय बाहेर पडतात? आळ्या बाहेर पडतात. बरोबर आहे ना? आळ्या बाहेर पडतात. सांगू का, त्या घोंगेऱ्याने बाहेरून आणून ठेवलेल्या असतात त्या आळ्या. ऐकताय ना? त्या घोंगेऱ्याने त्या आळ्या त्या ठिकाणी आणून ठेवलेल्या असतात. तो कुठूनही जाऊन आला ना, तिथे आला की त्या आळ्यांना टोचतोय, त्याचं सुख टोचतोय. तो काय करतो? कुठूनही जाऊन आला ना की त्या आळ्यांना तो सुख टोचायचं काम करतोय. आणि म्हणून तो तिथे असला काय आणि नसला काय, सतत त्या आळ्यांना स्मरण कोणाचं असतंय माहितीये? त्या घोंगेऱ्याचं असतंय. काय म्हणतात माहितीये? आता येईल टोचून जाईल, आता येईल टोचून जाईल, आता येईल टोचून जाईल. कोणाचं स्मरण असतंय? घोंगेऱ्याचं. कोणाला? आळ्यांना. ऐका ना, त्या आळ्यांनी सतत घोंगेऱ्याचं जर स्मरण केलं तर त्या आळ्यांचं रूपांतर घोंगेऱ्यामध्ये होत आहे. मग सांगा ना, आळ्यांनी आठवण करून, आळ्यांनी स्मरण करून जर त्यांचं रूपांतर घोंगेऱ्यामध्ये होत असेल तर आम्ही अखंड भगवंताचं नामचिंतन केलं तर देवामध्ये आणि आमच्यामध्ये फरक राहील
राहील का? नाही ना. मग ते नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते नामचिंतन कशा प्रकारे करावं? हरिपाठातल्या पहिल्या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबा आपल्याला सांगतात. काय बरं? देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारही साधियेल्या. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, चारही प्रकारच्या मुक्ती तुम्हाला प्राप्त करून देण्याचा अधिकार कोणाचा आहे? नामाचा आहे, नामस्मरणाचा आहे. मग ते नामस्मरण आम्ही कसं करावं? खाईचं पैसोनी करा एक चित्त. कसं नामस्मरण करावं आम्ही? भाकरी बसताना सुद्धा काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. कपडे धुताना सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. स्वयंपाक करताना सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करतोय ना, त्यावेळेला स्वयंपाकाची चव बघा कशी वेगळीच असते, वेगळीच असते. माय माऊली, तुम्ही कधी तीर्थाला गेल्यात का? गेल्यात तीर्थाला? कधी गेल्यात ना? तीर्थाचं कधी अन्नदान असतंय, तिथलं अन्न घेतलंय तुम्ही? घेतलंय? काय असतंय?